दक्ष कन्या सतीच्या जाण्याने कोपलेले महादेव म्हणजे कोपेश्वर हा मंदिराचा जो स्वर्ग मंडप आहे तो जो 48 खांबांवरती उभारलेला आहे. इथे एक मराठी मूवीचं शूटिंग झालेलं आहे. आज मी आलोय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या ठिकाणी. हे पाठीमागे जे कोपेश्वराचे मंदिर आहे ते मंदिर पाहण्यासाठी. हे मंदिर महादेवाचे मंदिर आहे. तर हे मंदिर पाहण्यासाठी खास मी आज इथे आलो आहे आणि हे मंदिर कसे आहे ते तुम्हाला तर मी दाखवणार आहे. चला तर मग. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराकडे येतेवेळी इथे हे दगडी असे मोठे प्रवेशद्वार आहे. याच प्रवेशद्वारातून आपल्याला मंदिराकडे जायचं. तर हे प्रवेशद्वार पण दगडामध्ये कोरलेलं आहे, अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्याबरोबरच समोरचे मंदिर हे पण अतिशय सुंदर आहे. तर तेच मंदिर कसे आहे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला तर. साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे 11 ते 12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरी यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. या मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी आपण या मंदिराचा बाहेरचा भाग कसा आहे ते पाहतोय. तर मंदिराच्या थोडंसं पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर इथे खूप असं सुंदर नक्षीकाम आहे. ते नक्षीकाम मी आता तुम्हाला दाखवणार आहे. इकडे हे नक्षीकाम आहे, कोरीव काम आहे पाठीमागच्या बाजूला. आणि इकडे ज्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे. देवळाबाहेर 48 खांबांवर उभारलेला एक मंडप आहे. याला स्वर्गमंडप म्हणतात. स्वर्गमंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला दिसतो. याला हाताने कोरलेल्या 48 खांबांचा आधार आहे. आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती आपल्याला येते. मंदिरामध्ये जाण्याआधी या मंदिराची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने आणि विरहाने कोपलेले महादेव म्हणजे कोपेश्वर, आणि त्यामुळेच या मंदिराला कोपेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. आता आपण जे उभे आहोत ते या स्वर्गमंडपामध्ये. तर हा स्वर्गमंडप कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. या स्वर्गमंडपामध्ये प्रत्येक खांबावरती एक एक देवाची मूर्ती आहे. जसं की गणपती, कार्तिकेय स्वामी, यमराज, इंद्रदेव अशा या मूर्त्या आहेत आणि त्यांची वाहने आहेत. आता अजून एक तुम्हाला या मंदिराचं वैशिष्ट्य दाखवतो. तर या मंदिरामध्ये त्रिदेवांचं दर्शन आपल्याला होतं. या स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी जर आपण उभे राहिलो तर इकडे डाव्या बाजूला समोर आपल्याला ब्रह्माची मूर्ती दिसते जी भिंतीवरती कोरलेली आहे. आणि त्याच्यानंतर मध्ये आपले महादेवाची मूर्ती म्हणजे महादेवाचे लिंग. आणि त्याच्यानंतर इकडे उजव्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये इथे विष्णूची मूर्ती दिसते. म्हणजे याच मंदिरामध्ये आपल्याला त्रिदेवांचं दर्शन होतं, ब्रह्मा, महेश आणि विष्णू. आता याच स्वर्गमंडपातून आपण आता मंदिरामध्ये चाललोय. मंदिर कसे आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो. मंदिराचे हे प्रवेशद्वार पण दगडी बांधकामामध्ये कोरीव काम केलेले आहे. सुंदर असे बांधकाम आहे, सुंदर असे कोरीव काम आहे. मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाच्या पूर्वेला बसवलेल्या दगडी पीठावर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे. सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला 5-5 द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपी खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे, परंतु डोळे सारवल्यानंतर आतमध्ये ही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते.
या सर्व मूर्तींमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात. मंदिरातून बाहेर आल्यानंतर परत मी आता याच स्वर्गमंडपामध्ये आलो. या मंदिरातला मला सर्वात जास्त आवडलेला भाग म्हणजे हा मंदिराचा जो स्वर्गमंडप आहे तो, जो 48 खांबांवरती उभारलेला आहे आणि बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे. इथे आल्यानंतर आपण मंत्रमुग्ध होतो. सर्व देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि मंदिर पूर्ण दगडी कोरीव कामात असल्यामुळे इथले नक्षीकाम पण पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे. हे महादेवाचे कोपेश्वर मंदिर शिरोळ तालुक्यामध्ये आहे आणि कोल्हापूरपासून साधारण 60 ते 70 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. तर हे मंदिर शिलार शिल्प स्थापत्य शैलीतील दगडी बांधकामातील मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये येऊन तुम्ही महादेवाचे दर्शन घेऊ शकता, त्रिदेवांचे दर्शन घेऊ शकता, हे मंदिर पाहू शकता. या मंदिराबद्दल जर अजून तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर मंदिराच्या बाजूला ऑफिसेस आहेत, तिथे तुम्ही मंदिराचं माहिती पुस्तक घेऊ शकता आणि या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला या मंदिराबद्दल अजून काही माहीत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी आता परत एकदा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आलेलो आहे आणि पाठीमागची बाजू आता तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्या इकडे बघू शकता, इकडे एक विठ्ठल मंदिर आहे आणि तिथेच तुम्हाला प्रसाद वगैरे मिळतो आणि त्याच्या बाजूला जे घर आहे तिथे तुम्हाला या मंदिराबद्दलचे माहिती पुस्तक मिळतात. तिथून तुम्ही ते माहिती पुस्तक घेऊ शकता. आणि आत्ता आपण जे आलो आहोत ते मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला. मगाशी पण जो भाग दाखवला होता तो एका बाजूचा होता, आता मी दुसऱ्या बाजूला आलेलो आहे. तर तुम्ही या मूर्त्या वगैरे बघू शकता. कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंगा भाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी इसवी सन 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे मंदिर पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे. इथे येऊन तुम्ही हे मंदिर पाहू शकता, इथल्या या कोरीव कामाचा अनुभव घेऊ शकता. आणि एक या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे, इथे एक मराठी मूवीचं शूटिंग झालेलं आहे. तर ती मूवी कोणती आहे, त्या पिक्चरचं नाव काय आहे, तुम्ही ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.